नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक खूप सुंदर आहे. तो म्हणजे आपल्या पार्टनरच्या मित्रांना एक्सेप्ट करणे. आता हे मुलींबद्दल पण लागू होतो आणि मुलांबद्दल पण लागू होतो. भरपूर पार्टनरमध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की त्यांना त्यांचे पार्टनरचे मित्र पण आवडत नाही आणि मुलांना त्या पार्टनरची मैत्रिणी पण आवडत नाही. पण ट्रस्ट मी, तुम्ही तुमचंच नुकसान करून घेत आहात. कारण मित्र मैत्रिणी असण्याचा फायदा रिलेशनशिपमध्ये सगळ्यात जास्त असतो. समजा तुम्हाला तुमच्या पार्टनरला कुठला तरी मुद्दा समजवायचा, कुठल्या गोष्टीवर बोलायचं आहे, तुम्ही बोलायला जात असाल तर भांडणं होत आहेत, तो समजून घेत नाही. ट्रस्ट मी, अशा टाईमला मित्र आणि मैत्रिणीचे हेल्प घ्या ना, त्यांना सांगा हा मुद्दा, तो बराबर कानात समजून जाईल. ट्रस्ट मी, मुलं सगळ्यात जास्त मित्राचे आणि मुली सगळ्यात जास्त मैत्रिणीचं ऐकतात, म्हणजे ऐकतात. त्यामुळे फायदा घ्या तुमच्या रिलेशनशिपमध्ये. कशाला उगाच त्यांच्याशी बेर घेतात. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठे पण, आपलं पार्टनर कुठे पण जातो, कुठे नाही जात, त्याची सुरक्षता राहते. तुम्ही बिंदास कॉल करून विचार तुमच्याबरोबर आहे, हां बस सॉर्टेड. तिसरी गोष्ट, तुम्ही अगर त्यांचे मित्र आणि मैत्रिणी एक्सेप्ट करता म्हणजे तुम्ही त्यांच्या चॉईसला एक्सेप्ट करता. आणि भरपूर वेळा तुम्हाला सांगतो, हा एक कॉमन लाईन आहे, तुम्ही कुठल्याही पार्टनरला लाईफमध्ये एक्सेप्ट करताय, त्याच्याबरोबर तुम्ही त्याचे सगळे चॉईसेस आणि त्याची सगळी जग तुमचं आहे. मित्र, आईवडील, गोष्टी, सगळ्या गोष्टी तुमच्याच आहेत. त्यामुळे लक्षात ठेव, तुमच्या पार्टनरच्या मित्रमैत्रिणीचे जाम फायदे, सोडू नका, फायदा उचला.